हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलमतिप्रकाशु, म्हणे निवृत्ते दासो अवधारी जोजे. आकार चरणयुगुल उकार उदर विशाल, मकारू महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. आता हे अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणवनी विशेषे अतिआदरू विवेकावरी. तरी जाणते न गुरु भजिजे, मग कृतकार्यची होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानोबारायांचा अमृतानुभव किंवा ज्या ग्रंथाला अनुभवामृत असंही एक पर्यायवाचक नाम आहे, याला ज्ञानोबारायांनीच सिद्धानुवाद असं म्हटलेलं आहे. अमृतानुभव हा सिद्धानुवाद आहे. ज्ञानोबारायांची चांगदेव पासष्टी हा सिद्ध संवाद आहे. आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ही शांती कथा आहे. ज्ञानोबारायांच्या या तीनही कृतींमध्ये कमालीची एकसूत्रता आहे. आणि ते जे सूत्र आहे ते सूत्र आहे शांभवाद्वयाचं, ज्याचा स्पष्ट उच्चार ज्ञानोबारायांनी ज्ञानदेवीच्या उपसंहारामध्ये जो केलेला आहे, की मुळामध्ये हे गीतेवरचं जे प्रतिपद भाष्य आहे, हे करण्याची प्रेरणा मला कशी झाली, ते माझ्याकडून कुणी करून घेतलं आणि त्याच्या निर्मितीचं प्रयोजन काय आहे, तिन्हीबद्दल ज्ञानोबाराय उपसंहारामध्ये अतिशय गोड आणि तितकंच मार्मिक बोलतात. तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्ती नातू, रहाटतासे मजही आतू रेघोनिया, आता यती गीता जगी मी सांगे मराठी अंगी, येथके विस्मया लागी ठावो आहे असं म्हणत या गीता भाष्याच्या निर्मितीचं संपूर्ण श्रेय ज्ञानोबाराय सद्गुरूंना बहाल करतात. याचं प्रयोजन काय, मग अर्थाचे निवोरसे गीतार्थ ग्रंथन मिसे, वर्षला शांतरसे तो हा ग्रंथो, हे याचं प्रयोजन आहे. की शांतिकथा जी आहे, संतवाङ्मयाचे एक अतिशय ज्येष्ठ मर्मज्ञ अभ्यासक, मराठीमधले एक अत्यंत व्यासंगी समीक्षक आणि शब्दाच्या पलीकडे जे तत्त्वज्ञान आहे संतांच्या, त्या तत्त्वज्ञानापर्यंत भिडण्याचा जीवनभर ज्यांनी कसोशीने प्रयत्न केला असे ज्येष्ठ संत साहित्याभ्यासक डॉक्टर व.दी. कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीला, ज्ञानोबारायांच्या या कृतीला अपूर्व शांतिकथा असं म्हटलेलं आहे. वर्षला शांतरसे तो हा ग्रंथू, की संपूर्ण पोळलेल्या जनमनावर, समाजमनावर शांतीचा शिडकावा करण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे ग्रंथाची प्रेरणा आणि ग्रंथाचं प्रयोजन दोन्ही ज्ञानोबाराय इथे मांडतात. गाभा असा आहे
की ग्रंथामध्ये सांगितलंय काय. तिथे ज्ञानोबाराय आपल्याला उपसंहारामध्ये घेऊन जातात की इथे काय आहे, हे काय दिलं आहे, जे माझ्याकडनं माझ्या सद्गुरूंनी करून घेतलं भाष्य, ते मुळात काय आहे. हे केवळ भगवंताच्या मुखामधनं बाहेर पडलेल्या संस्कृतमधल्या शब्दांना दिलेलं माझं मराठी आवरण आहे का त्याच्याही पलीकडे आणखी ह्याच्यात काय आहे. कारण तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठिया केली शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे, असं ज्ञानोबा म्हणतात की गीतारूपी बोधामृतामध्ये उतरण्यासाठी सोप्या प्राकृत भाषेचे रचलेले सोपान म्हणजे पायऱ्या, हे या माझ्या गीता टीकेचं रूप आहे. पण ह्या पायऱ्यांचा आशय काय आहे. ज्ञानोबा तो आशय असं म्हणतात, नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते, तो हा तू घेऊन आघवा कलिगिडी तया जीवा सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. आधीची तव तो कृपाळू वरी गुरुआज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. काय केलं ज्ञानोबा म्हणतात, माझे जे परमगुरू आहेत गहिनीनाथ महाराज, त्यांनी माझ्या सद्गुरूंना आज्ञा केली की भगवान शंकरांपासून हा जो तत्वज्ञानाचा बोधाचा संसारा म्हणजे विस्तार आमच्यापर्यंत परंपरेने आलेला आहे, तो हा तू घेऊन आघवा कलिगिडी तया जीवा. समाजातल्या प्रत्येक जीवापर्यंत हा बोध घेऊन जाण्यासाठी तू कार्यरत बन. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या परमगुरूंनी माझ्या गुरुदेवांना दिलेली आज्ञा आहे. मग माझ्या सद्गुरूंनी काय केलं, एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले. ज्ञानोबा म्हणतात, ते ग्रंथे बांधवून दिधले गोसावी मज. ही ज्ञानदेवी नावाची ही जी शांतिकथा माझ्या हातनं निर्माण झालेली आहे, हे काय आहे, हा माझ्या सद्गुरूंनी आमच्या परंपरेमध्ये आलेल्या बोधाचा गीतारूपी शालीमध्ये गुंडाळून माझ्या हातामध्ये ठेवलेला अनुभव आहे. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधवून दिधले गोसावी मज. हे कुठलं समाधी धन आहे, मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादले सप्रभव श्री गहिनीनाथा. ज्ञानोबा म्हणतात की ज्या शिवसूत्रांच्या मध्ये या संपूर्ण आमच्या शैवागमाचं सूत्रगत विवरण आहे, ज्याचा उगम प्रत्यक्ष भगवान शंकरांनी क्षीरसिंधूचे परिसरी शक्तीचे कर्णकुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले, जे त्या ठिकाणी त्या शब्दब्रह्माचं एका अर्थाने जे अवतरण आहे, जो शैवागम एरवी हा जसं ज्ञानोबा म्हणतात, अहो हे शब्देवेन संवादी जे त्या कोटीमधलं ज्ञान. ज्ञानोबा म्हणतात, भगवान शंकरांच्या स्वमुखामधनं जे प्रगट झालं, जे शंभूपासून प्रगट झालं म्हणून ज्याला शांभव म्हटलेलं आहे आणि ज्याचं सूचन अद्वय या शब्दाने केलेलं आहे, ते ज्ञान ग्रंथरूपाने माझ्या हाती सुपूर्द केलं ते माझ्या सद्गुरूंनी. ज्ञानोबा यांची जी शांतिकथा आहे, या शांतिकथेचा गाभा आहे आणि त्या शांतिकथेचं काळाच्या ओघामध्ये अनिवार्य अपरिहार्य आणि आवश्यक बनलेलं जे परिष्करण आहे, ते परिष्करण एका अर्थाने ज्ञानोबा नामदेवराय इथपासून सुरू झालेला हा जो आमच्या परंपरेचा धागा आहे, परंपरेचं जे सूत्र आहे, ते सूत्र पुढे तुकोबारायांकडे सुपूर्द करणाऱ्या मधल्या सेतूचं काम ज्यांनी अत्यंत निर्विवादपणे सक्षमपणे आणि प्रतिभाशाली पद्धतीने पार पाडलं, त्या नाथरायांनी त्या ग्रंथाचं जे परिष्करण केलं, त्या परिष्करणाचं एका अर्थाने स्मरण म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी, की जे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये एक फार सुंदर सूत्र आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, 1212 टीका केले जे ज्ञानेश्वरी. 1212 ज्ञानोबा म्हणतात, जी टीका सिद्ध झाली ती ही ज्ञानदेवी. आणि नाथराय असं म्हणतात, शके 1576
यामधल्या कालखंडामध्ये नाथराय म्हणतात चके 1500 तारण नाम संवत्सरी, की तारण हे ज्या संवत्सराचं म्हणजे वर्षाचं अभिधान होतं, त्या वर्षी मधल्या काळामध्ये या संपूर्ण ज्ञानदेवीमध्ये जे काही परिष्करण आवश्यक बनलेलं होतं ते मी केलेलं आहे. एका अर्थाने त्यामुळे भाद्रपद वद्य षष्ठी हा जो आजचा दिवस आहे, हा ज्ञानोबारायांच्या साहित्यकृतीच्या परिष्करणाचा हा मुहूर्त आहे. इथे दोन गोष्टींचं आपल्याला भान ठेवलं पाहिजे बरं का. याचा संबंध मला कुठेतरी असं वाटतं की ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये जो शब्द वापरलेला आहे, ती जी परंपरा एकेकाळी होती की जिचा उगम हा मुद्रणपूर्व काळामधला आहे, की आमचा संपूर्ण ज्ञानव्यवहार जो प्राचीन काळापासून चालत आला, तो ज्ञानव्यवहार हा प्रामुख्याने मौखिक परंपरेमधनं आलेला आहे. कारण मुळामध्ये लेखनापेक्षा वक्तृत्व सोपं आहे आणि छपाईपेक्षा लेखन सोपं आहे. छपाई ही कला जी आहे ही विशेषतः आपल्या हिंदुस्थानामध्ये जवळपास 15व्या शतकानंतर आलेली आहे. त्या आधीचा संपूर्ण जो ग्रंथव्यवहार आहे आणि ग्रंथव्यवहाराच्या माध्यमातून ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होणारं जे हस्तांतरण आहे ते मुख्यतः मौखिक परंपरेमधनं, आणि ज्याला आपण ग्रंथाची नकल करून घेणं म्हणजे ग्रंथ नकलने, म्हणजे एखादी जी मूळ संहिता एखाद्या ग्रंथाची जी असेल, जो ग्रंथ समाजाच्या अधिमान्यतेला उतरलेला असेल, जो लोकांच्या आदराचा, प्रीतीचा आणि एका अर्थाने सौख्याचा विषय झालेला आहे, असा ग्रंथ कुणीतरी स्वहस्ताने पुन्हा लिहून काढून त्याच्या प्रती बनवणं म्हणजे नकला करणं, आजच्या भाषेमध्ये कॉपी करणं, ज्ञानव्यवहारामध्ये प्रतिष्ठित होती. ज्ञानोबारायांनी एका अर्थाने त्याचं सूचन पसायदानाच्या एका शेवटच्या शब्दामध्ये केलेलं आहे, आणि ग्रंथोपजीवीये. इथे लक्षात घ्या, ग्रंथोपजीवीये या शब्दाला किंवा या ज्ञानदेवांच्या शब्दसंमतीला अनंत छटा आहेत. त्यातली एक छटा शब्द म्हणजे ग्रंथोपजीवीये याचा अर्थ एखाद्या ग्रंथाच्या संहितेच्या हाताने नकला करून त्याच्यावरती आपली उपजीविका चालवणारा एक जो समाजामध्ये त्या काळामध्ये वर्ग प्रतिष्ठित होता, ज्ञानोबारायांनी त्याची सुद्धा दखल आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये या शब्दामध्ये घेतलेली आहे. हे केवळ 12व्या शतकातलं वास्तव आहे असं नाही. ज्येष्ठ पुन्हा ज्यांनी अत्यंत कसोशीने आमच्या भागवत धर्मातल्या साहित्य विश्वाचा शब्दार्थाच्या माध्यमातून कसोशीने मागोवा घेतला, ते मराठीमधले अत्यंत ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक म वा धोंड यांनी अगदी पेशवाईपर्यंतच्या काळाचे दाखले देऊन म्हणजे जवळपास 17व्या-18व्या शतकापर्यंत ज्यावेळी मुद्रण कला ही आमच्या एकूण ग्रंथव्यवहाराचा अविभाज्य भाग बनलेली नव्हती, त्या काळामध्ये एखाद्या ग्रंथाच्या नकला करणं, त्या ग्रंथाच्या हाताने लिहून प्रती तयार करणं हे किती कष्टाचं जिकिरीचं काम होतं. ते करणारे लोक त्यावेळी समाजामध्ये किती मूठभर होते, त्यांच्याकडनं किती पद्धतीने ते ग्रंथ नकला केल्या जात, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात ती नक्कल कशी जात असे, त्याच्याकरता दर अक्षरामागे किंवा दर पानामागे किती शुल्क तो ग्रंथ नक्कलकार करून घेत असे, याचं अत्यंत साध्यंत विवरण धोंडांनी एका अप्रतिम लेखामध्ये आणि ग्रंथोपजीवीये या शीर्षकानेच दिलेलं आहे. मुद्दा एवढाच आहे की ही जी प्रक्रिया आहे ग्रंथ नक्कल करण्याची, या ग्रंथ नक्कलण्याच्या प्रक्रियेमध्ये मूळ ग्रंथाच्या संहितेमध्ये काही बदल होणं, काही वेगळे पाठ त्याच्यामध्ये समाविष्ट होणं, काही ठिकाणी प्रसंग वशात काहीतरी
अपपाठ किंवा भाषेचा स्थानिक लहेजा किंवा पाठभेद हे समाविष्ट होणं ही अपरिहार्य बाब आहे. आज सुद्धा संप्रदायामध्ये आमच्या ज्यावेळी काही असे मतवैचित्र्याचे प्रसंग येतात की कोणत्या अभंगाचा किंवा कोणत्या ग्रंथाचा कुठला पाठ हा प्रमाण मानायचा, हे सांगणं अत्यंत अवघड आहे. याचं कारण मूळ ग्रंथाच्या प्रती करण्याची जी परंपरेने चालत आलेली आमच्याकडची पद्धती जी होती त्याच्यामध्ये अनेक एकाच ग्रंथाच्या विविध काळातल्या विविध प्रांतातल्या विविध भाषांमधल्या विविध स्तरांमधल्या विविध समाज स्तरांमधल्या ज्या पोथ्या उपलब्ध होतात त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी फरक आढळून येतो. त्यामुळे पाठभेद हा ज्यावेळी हाताने एखादा ग्रंथ घेऊन त्याची नक्कल केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये पाठभेद निर्माण होणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. अशा अवस्थेमध्ये त्यावेळी जे सगळे विविध उपलब्ध पाठ किंवा हस्तलिखित किंवा संहिता या उपलब्ध असतील त्या गोळा करायच्या, त्यांच्यामध्ये जे अर्थांतराचे पाठाचे जे भेद आहेत ते शोधायचे, त्यांचे जे भाषिक प्रांतिक वांशिक आणि प्रसंगी जातीय सुद्धा जे काही त्याची परिमाण आहे ती बाजूला करायची आणि मग मूळ ग्रंथकार जो आहे त्या ग्रंथकाराची परंपरा काय आहे, त्या ग्रंथकाराचं भावविश्व कोणतं होतं, त्या ग्रंथकाराचं ज्याला आपण म्हणतो एका अर्थाने उपासना परंपरा कोणती होती, त्याचं श्रद्धाविश्व काय आहे, त्याचं आराध्य दैवत कुठलं आहे, त्याची बाकीची साहित्य रचना कशी आहे, अशा सगळ्या बाबींचा कौटुंबिक विचार करून त्यातल्या विश्वासार्ह याच्या अर्थाने ज्या मूळ संहितेवरून या विविध नकलाकारांनी वेगवेगळ्या काळामध्ये आपापल्या मतभेदाप्रमाणे तयार केलेल्या आहेत त्यांच्यापैकी मूळ जी कुठली संहिता असेल त्या संहितेच्या जास्तीत जास्त निकट जाणारी एक संहिता तयार करणं हे अतिशय अवघड दुष्कर जबाबदारीचं आणि ज्याला आपण सघन अंतर्दृष्टी आवश्यक असणारं काम म्हणतो ते काम तुमच्या आमच्यावरचे अनन्य साधारण उपकार दाखल केले आहेत ते आहे. जो ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जसं ज्ञानवराय म्हणतात तिथं सच्चिदानंद बाबा आगळे व्यक्ती झाला जे आपण म्हणतो की गावदे ज्ञानेश्वर वैसरे असणारी पुढे ज्ञानेश्वरी खेळली येते असं नामदेवराय आमचं म्हणतात. त्या मूळ ज्ञानेश्वरीची प्रत तिची मूळ संहिता जी सच्चिदानंद बाबांच्या हातामधून सिद्ध झाली, जी ज्ञानवरायांच्या मुखामधून देवाच्या मंदिरामध्ये प्रगट झाली आणि जी ज्ञानवराय पुढे समाधीच्या ठिकाणी येऊन बसले त्यावेळी मूळ प्रत ज्यावेळी सिद्ध झाली पहिली वहिली सच्चिदानंद बाबांच्या हातात त्यावेळी त्या काळातला जो कोणी समकालीन नकलाकार असेल त्याने एखादी नक्कल जी नकलून घेतली असेल तर मूळ ग्रंथ ज्ञानवरायांच्या समाधीच्या वेळी आपल्या समोर पुण्यात गुंड विराजमान असतील. सच्चिदानंद बाबांच्या हातून शब्दांकित झालेल्या ज्ञानोबारायांच्या या अंतर्विश्वाचं एक जे नकल रूप असेल ते ज्या कुणाकडे असेल आणि त्याच्याकडनं पुढे ज्या वेगवेगळ्या कृती तयार झाल्या असतील जी परंपरा नाथांच्या काळापर्यंत सलग चालू झाली असती पाहिजे मधली 250 वर्ष त्या काळामध्ये मूळ प्रतीमध्ये जे पाठभेद शिरले असतील हे बोलणं सोपं आहे आणि पाठभेद आहे हा स्वीकारायला आहे का, हा आक्षेपक आहे का, आक्षेपक आहे का हे म्हणणं फार सोपं आहे, हे सिद्ध करणं फार आहे. याचं कारण असं आहे की अगदी साधी गोष्ट आहे. तर मी आज एखादा ग्रंथ नकलायला बसतो आणि मुळात माझं हस्ताक्षर बेकार असेल तर माझ्या हातनं जो ग्रंथ लिहिला जाईल त्याचा अक्षर समजा पुढे नकल करून घेण्याला कळलंच नाही आणि त्याला ते अक्षर जसं दाखलं तसं त्याने ते जर लिहून घेतलं तर तोच पाठ हा पुढे प्रभावित. त्यामुळे आपल्यावरती आणि अनंत साधारण उपकार आहेत ह्या प्रक्रियेमधनं ज्या ज्ञानेश्वरीच्या विविध ग्रंथाच्या नकला नाथरायांना उपस्थित होत्या, नाथरायांपाशी उपस्थित होत्या किंवा नाथरायांना संकलित करता आल्या त्यांचं संकलन करून
ज्ञानोबायांची जी परंपरा आहे ती परंपरा त्याच्याशी भागवत धर्माचा येऊन जोडलेला धागा, मूळ गीतेचं जे प्रतिपादन आहे ते प्रतिपादन, ज्ञानोबायांचं संपूर्ण उपासना विश्व, हे सगळं लक्षात घेऊन त्यातल्या त्या ज्ञानोबायांच्या मूळ संहितेच्या जवळ जाणारी पाठशुद्ध प्रत ज्ञानोबायांनी ती सिद्ध केली. त्याचं स्वरूप म्हणजे आता त्यामुळे परिष्करण केलं. याचा अर्थ नाथांनी हे करणारा अधिकारी करून नाथांसारखा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे केवळ शब्दांचं बाह्य परीक्षण नाहीये, ज्ञानोबायांना काय म्हणायचं आहे म्हणजे एका अर्थाने अगदी म्हणजे नम्र भाषेमध्ये बोलायचं तर ज्ञानोबायांच्या मध्ये एका अर्थाने परकाया प्रवेश करून ज्ञानोबायांच्या मनामध्ये ज्ञानेश्वरीचं जे रूप होतं, जे सच्चिदानंद बाबांनी तिथून घेतलेलं होतं, त्याच्याशी समकक्ष अशी निर्मिता सिद्ध करण्याचं पर्याय मूळ ग्रंथ परिष्कृत करण्याचं काम नाथांनी हे एका अर्थाने अजोड काम. आणि याचं कारण हे नाथ हे तितकेच अधिकार संपन्न आहे की धरावती सूर्योपासना भानुदासांकडून आलेली संपूर्ण भागवत धर्माची परंपरा, जनार्दन स्वामींकडून आलेली दत्तोपासना आणि त्या दत्तोपासनेचा नाथ संप्रदायाशी असणारा धागा, हे सगळं संकेत नाथांच्या ठिकाणी सिद्ध असल्यामुळे नाथ ते करू शकतो. म्हणून नाथांनी परिष्करण करणं ग्रंथाचं ज्याला फार अर्थ, ती जी परिष्कृत अशी संहिता नाथांनी जी सिद्ध केली ती सुद्धा आता खरोखर नेमकी कुणाच्या हाती लागली. नाथांनी परिष्कृत केलेल्या संहितेवर पुढे कुणी नकला तयार केल्या, त्या नकला कुठल्या भागात तयार झाल्या, कुणी केल्या, ती करणाऱ्याची पार्श्वभूमी काय होती, तो कोण होता, त्या प्रती पुढे समाजाच्या कुठल्या स्तरामध्ये झिरपल्या. आणि आज म्हणजे साधारणपणे 19व्या शतकामध्ये ज्यावेळी ज्ञानेश्वरी ही पहिल्यांदा छापील स्वरूपामध्ये उपलब्ध झाली, त्यावेळी छापील स्वरूपामध्ये ही ज्ञानेश्वरी मुद्रांकन तिथं म्हणजे मुद्रित झाली. ते मुद्रित जे होतं ज्ञानेश्वरीचं, त्याचं पुन्हा मूळ कुठली संहिता वापरलेली होती आणि त्या संहितेचा नाथांनी तयार केलेल्या परिष्कृत संहितेशी नेमका काय संबंध होता याच्याबद्दल आपण आज कोणी पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. त्यामुळे नाथांनी जे काम केलेलं ते खऱ्या अर्थाने असाधारण, अलौकिक आणि ऐतिहासिक असं आहे. हे सगळ्या प्रक्रियेबद्दल भगवानांच्या मनामध्ये मूळ काय सांगायचं होतं किंवा आम्हाला त्या ज्ञानोबायांच्या सांगण्याची त्यात आपल्याला जवळ घेऊन जाणारं अत्यंत अधिकार संपन्न अशा पुरुषाने अशा योग्याने तयार केलेली जी ज्ञानेश्वरीची प्रत होती त्या काळामध्ये, तिचा अवतार ते म्हणजे भाद्रपद 32 परिष्करण करून त्याच्या त्या शुद्ध स्वरूपामध्ये तो ग्रंथ आपल्याकडे. आणि म्हणून हे जे नाथांचे आपल्यावरती उपकार आहे, त्या उपकाराचं दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते फक्त आपण आज अगदी म्हणजे मानकी जातं. ते वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबायांनी ही जी गीताची लिहिली तिथे ज्ञानोबायांनी सांगितल्याप्रमाणे मग अर्थाचे गीतार्थ ग्रंथ विषय वर्षदाशांतर होते तो आज ग्रंथू गीता म्हणजे गीतेवरती प्रतिपदक टीका करण्याच्या निमित्ताने मूळ भगवंताच्या सांगण्यामध्ये कुठेही विक्षेप येणार नाही अशा पद्धतीने ज्ञानोबायांनी अत्यंत खुबीने अत्यंत मृदुमुदायकपणे त्यांचं परंपरेने आलेलं ज्ञान ते संमिलित केलेलं आहे. ज्याचा जो ठसा नाथांच्या अंतःकरणावरती उमटलेला या परिष्करणादरम्यान त्याचा एक संभाव्य परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी एकनाथ भागवतामध्ये नाथांनी आग्रहाची परिभाषा वापरली. त्याचं फक्त एक उदाहरण आपण आपल्या ठिकाणी बघणार तर हा सुद्धा अखंड चिंतनाचा विषय आहे. म्हणजे अगदी जर सांगायचं नाथराय महाराजांनी जे नाथांचं वर्णन केलेलं आहे की एकीकडे ज्ञानोबा नामदेवराय काळाच्या एका बिंदूवरती
आणि काळाच्या दुसऱ्या बिंदूवरती समर्थ आणि त्याच वर्षामध्ये अवतार धारण केलेले आमचे तुकोबार आहेत, यांना जोडणारा सांगा किंवा दुवा म्हणजे नाथ आहे. त्यामुळे नाथाळ्यांच्या संपूर्ण भागवतामध्ये किंवा नाथांचं भागवत, नाथांचे अभंग, नाथांचा हरिपाठ, ज्ञानोबांच्या असणारा आत्मिक संबंध आणि पुढे नाथ आणि तुकोबारांमधला असणारा आत्मिक संबंध हे शोधणं हा अतिशय मनोज्ञ आणि अतिशय समाधानकारक देणार होतं. हे जे साधारण आहे दोघां तिघांच्या बद्दल, 3 महापुरुषांच्या बद्दल, त्याचे उद्गाते नाथ आहे. नाथावरती प्रभाव ज्ञानोबारांचा दिसतो आणि नाथांचं खूप ठिकाणी प्रतिबिंब आपल्या तुकोबारांना. इथे प्रतिबिंब आपण म्हणतो याचा अर्थ नाथांची प्रतिभा ज्ञानोबारांपेक्षा आणि तुकोबारांची प्रतिभा नाथांपेक्षा कमी होती असं समजण्याचा अनुमान काढते की आपलं म्हणजे घोर चूक ठरेल. तिघही पुरुष स्वयंप्रज्ञ आहे, पण परंपरेचा जो धागा आहे तो सगळ्यांच्यामध्ये सगळं आपल्याला आणि म्हणून नाथांनी परिष्करण करत असताना ज्ञानेश्वरी मधला जो ज्ञानोबारांचा संपूर्ण एकीकडचा भागवत धर्माची परंपरा आणि त्याला मिळालेला संभवात वयाचा जो दुसरा प्रमाण एकूण झालेला आहे, तसंच रसायन आपल्याला भागवतामध्ये बनवून दिसतं. त्याचं फक्त एक उदाहरण आपण बघून आपल्या या सेवेचा त्या ठिकाणी आपण सांगत आहोत. ज्ञानोबारांची ती ज्ञानेश्वरीची पहिली होती आहे. ओम नमो ज्या वेदप्रतिपाद्या जय जय सुतमेत्या आत्मरूपा देवा तुझी आणि सकलवती प्रकाश म्हणे निवृत्तीरास अवधारितोजी. तिथे ज्ञानोबारांनी वेद प्रतिपाद्य आणि स्वसंवेद्य देवागणिका तुमचं रूप कसं आहे, तुम्ही एकाच वेळी स्वसंवेद्य आहात आणि एकाच वेळी वेद प्रतिपाद्य आहात, हे कसं, याची उपपत्ती ज्ञानोबारांनी शांभवात वयाच्या तत्वज्ञानाची लिहून ठेवली. या अद्वैतप्रमाणे या संपूर्ण दृश्य विश्वाचं अधिष्ठान असणारं शक्तिमय शिव हे जे रूपदर्शन आहे, हे जे हा जो गाभा आहे, हे जे तत्व आहे, हे तत्व विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक अशा दोन्ही अवस्थांमध्ये नांदलं आणि या दोन्ही अवस्थांना व्यापून पुन्हा ते असतं. असं तथ्य असेल त्याचा अर्थ आहे एकच तत्व ज्याला वाटते तेव्हा विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये प्रविष्ट होतं आणि त्याची इच्छा झाली की विश्वरूपाने विश्वात्मक बनून त्याचं उन्मीलन, म्हणजे उन्मीलन आणि विसर्जन ही एकाच तत्वाची 2 अवस्थांतर आहेत आणि त्या अवस्थांप्रमाणे त्याची जी 2 रूपं आहेत, एका रूपाला आम्ही विश्वोत्तीर्ण म्हणतो आणि दुसऱ्या रूपाला आम्ही विश्वात्मक म्हणतो. तत्व एकच आहे. हे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आवडीमध्ये गजाननाच्या रूपवर्णनाच्या माध्यमातून जे सांगितलेलं आहे, आपल्याला खरोखर नवल वाटते. नाथ बरोबर 3 भाषा बोलतात. नाथांनी भागवताच्या प्रारंभी पहिल्यांचे आपल्या तत्वाला जे नमन केलेले आहे, ओम नमो जनार्दना, नाही भव अभव भावना न देखोनी मी तुपना नमन श्री चरणा सद्गुरुराया. प्रथम तत्वाला नमन केल्यानंतर गणेश नमनासाठी नाथराय जेव्हा प्रवर्तित होता तेव्हा नाथरायांनी पहिल्या कोटीमध्ये मांडलेलं जे गणेशाचं दर्शन आहे ते आणि ज्ञानोबारांनी मांडलेली गणेश स्तुती यांच्यामध्ये बिंब प्रतिबिंब न्याय. नाथांची होळी बघा, नाथ म्हणतात नमन श्री एकरंता एकपणे तुझी आता एकी दादिसी अनेकता परी एकात्मकानुभूती. देवा तुझी गणेश सकलवती प्रकाश असा तू आहेस, पण देवा तुझं रूप कसं आहे, वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्वरूपा. देवा तुम्ही जसे वेद प्रतिपाद्य आहात, विश्वात्मक बनून तेव्हा तुम्ही इंद्रिय गोचर बनता, तेव्हा तुमचं ते रूप शब्द ब्रह्माला आकलता येण्याजोगं बनतं. म्हणून शब्द वेदाला तुमचं रूपवर्णन करता येतं, म्हणून तुमचं विश्वात्मक रूप हे वेद प्रतिपाद्य आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या विश्वोत्तीर्ण रूपामध्ये प्रविष्ट होता तेव्हा तेव्हा तुम्ही फक्त स्वानुभवजन्य असता, तुम्ही फक्त स्वानुभवगम्य असता. तिथे
शब्दाचा विचाराचा बुद्धीचा काही आधार घेता येत नाही. ते आपल्या ठिकाणी देवा तुमचं रूप आम्हाला आमच्या स्वतःच्या ठिकाणी जाणीवेच्या अतीत जाऊनच त्याची अनुभूती घ्यावी लागते. असे तुम्ही आहात, पण तेच तुम्ही प्रगते तव तव दिसे लपे तव तव आभासे प्रगटनाला असे न खूप प्रातो. हे जानवरांनी चांगल्यापासून वर्णन केलेलं आहे की ते शिवतत्व प्रगट होतं तेव्हा विश्वात्मक दिसतं, अप्रगट होतं ते विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये नांदतं. ते विश्वात्मक असलं किंवा विश्वोत्तीर्ण असतं तरी त्याच्या गाभ्यामध्ये काही बदल होत नाही. ते अपरिवर्तनीय आहे. न खोबता जो हे ज्या तत्वाचं ते विशेषण आहे. नाथराय बरोबर त्या भाषेमध्ये गणपतीला पतवर्णन करतो की ओम नमो एकंदा एकपणे तुझे. आता तेव्हा तू एकमात्र आहे, तू एकच आहे, एकपणे तुझी. आता तुझ्या एकत्वाला कशाचाही बाधा पोचत नाही. एकी रावेसी अनेकता तू एक आहे. तू जेव्हा विश्वात्मक बनतोस तेव्हा अनंत रुपये आनंद देखील ती बापालाच महादेवीवर पूर्ण बाळाने कैदी ही जाणाऱ्या मुद्द्याची अवस्था आहे की एकच तत्व आहे, अनंत नाना रूपात नटलेलं आहे. एकी रावेसी अनेक, कारण मुळात तो एकच आहे. ज्या मनाला येईल तेव्हा तू विश्वात्मक होऊन प्रगटतोस आणि एकामध्ये अनेकत्वाचं दर्शन घडवतोस. नवे नवे तू अनेकत्वाने नटतोस. जीवाशिवाचे वाचुके केले गिळाया कौतुके कैची येते लोके. हा आभास सानिध्य, ते आभास हा शब्द जो आहे तो शैरागमाच्या परिभाषेमध्ये जर वापरला तर आभास याचा अर्थ भ्रम असा होत नाही, आभासाचा अर्थ किंचित दर्शन. तीच भाषा बोलतो. नाटक म्हणतात एकीपणे एकपणे लाभसी अनेकता. तू जेव्हा प्रगट होतोस तेव्हा तुझ्यामध्ये नाना नामरूपांनी नसलेल्या जगताचा आम्हाला अनुभव येतो. पण परी एकात्मता नमोरे तेच तत्व विश्वोत्तीर्ण रूप. जसं कळीमधनं पूर्ण बनतो तसं विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये ते तत्व जेव्हा गजानन तत्व विश्वात्मक बनतं तरी त्याच्या मूळ स्वरूपाला कुठेही धस पोचत नाही. ते पूर्णपणे अधिकारिक असतं. न खोपता जो प्रगटे तव तव दर्शे लपे तव तव आभासे प्रगटना नपालासे न खोपता जो. या उत्तीर्ण किंवा विश्वात्मक कुठल्याही अवस्थेमध्ये जरी असला तरी त्याच्या एकमेवा द्वितीयत्वाला कुठेही अनुमात्र सुद्धा बदल किंवा विकार त्याच्यामध्ये संभवत नाही. नाटकात त्या दृष्टीचं गणेशाला वंदन करतो. श्री देवा गजानना नमनश्री एकदंता एकपणे तुझी. आता एकी राविसी अनेकता पण एकात्मता न बोले. नाकांचे पुढचे शब्द ते आहे की तुझं माझे वासूचरा करा म्हणून मोडलेलं मोदरा. तेव्हा तुमचं जे मोठं पोट आहे त्याचं कारण मला माहिती आहे, कारण तुम्ही त्याच्यामध्ये जगताला सामावून घेतलेलं आहे. म्हणजे विश्वोत्तीर्ण रूपामध्ये जगत जेव्हा विलय पावतं नाकाया म्हणतात तुमचं विशाल होतं हे त्याचं सूचन होतं. तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्या जगाचं उद्दीपन होतं. पण एकात्मता हे जे दर्शन आहे हा जो आंतरिक संबंध आहे एकीकडे जानवरांची गीता जी एका अर्थाने भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि दुसरीकडे असणारी गीता किंवा संपूर्ण एकांत स्कंद जो आहे भागवताचा याच्यावरती नाथांचं संपूर्ण एकांत भागवत हा भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद. या दोन संवादाच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण भागवत धर्माच्या तत्वज्ञानाचा पाया रचला आहे. गीता भागवत श्रवण अखंड चिंतन त्या गीता आणि भागवताचा पर्याय आणि ज्ञानदेवी आणि भागवताचा आंतरिक संबंध असा आहे आणि त्याच्या मुळाची नाथांनी केलेलं परिष्करण असावं अशी मानायला आहे. कारण परिष्करण करण्याच्या निमित्ताने केवळ ज्ञानपारायणाचे शब्द नाही, केवळ ज्ञानपारायणाच्या शब्दांची पाठचिकित्सा नाही तर ज्ञानपारायणाच्या मनामध्ये गीता भाष्याच्या माध्यमातून समाज मनासमोर जे मांडायचं होतं ते पुन्हा अविकृत स्वरूपामध्ये परिष्कृत करून
नाथांनी पुन्हा मांडलं तो आजचा दिवस आहे भाद्रपद वद्य. हे केवळ एका ग्रंथाचं परिष्करण नाही आहे. ज्ञानवारायांपर्यंत आणि ज्ञानवारायांपासून पुढे वाहत आलेल्या तत्वदर्शनाला कालोचित असं देऊन ते पुन्हा समाजासमोर मांडण्याचं ते महत्कार्य आहे. प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक प्रतिभावंताला हे कारण नाकारदातो अधिकार आपलं धर्माच्या भारतीय संप्रदायाच्या परंपरेचं अत्यंत मोठं वैभव आणि भाग्य असं आहे की ज्ञानवारायांचं शब्दरूप आणि ज्ञानवारायांचं तत्वरूप दोन्ही एकवटलेल्या ज्या गांधीमध्ये आहे ते त्याला पुन्हा शुद्ध स्वरूपात उजाळा देण्यासाठी ज्ञानवारायांची अनेक पद्धती ज्यांचं नातं जुळलेलं आहे ते नातं आहे त्यांनी तो ठेवा तिथून पुढे तुकोबारायांच्याकडे हस्तांतरित केला आणि ती परंपरा आमची अजून चालते. त्या परंपरेतल्या काळाचा एक मोठा आपल्या काळाचा एक अत्यंत महत्वाचा बिंदू म्हणजे भाद्रपद वद्य. त्या दिवशी परिष्कृत झालेलं म्हणजे ज्ञानदेवीचं रूप आहे ते नाथांच्या प्रतिभाशाली घटाटोपाने कष्टाने आणि ज्या एकनिष्ठेने आणि भावपूर्ण पद्धतीने नाथांनी हे केलेलं आहे त्याचं दृश्य स्वरूप आपल्या हाती आलं त्या आजच्या दिवशी म्हणजे भाद्रपद वद्य षष्टीच्या दिवशी. आणि म्हणून ते परिष्करण करण्याची ही जी प्रेरणा आहे ही जी जबाबदारीची अत्यंत एका अर्थाने बाब आहे की अशा पद्धतीने पाडवेद हे चालूच राहतात. पण पाडवेद चालू असताना कुणीतरी एखाद्या अत्यंत अंतर्ज्ञान अंतःसधन अशी ज्याची अंतर्दृष्टी आहे अशा व्यक्तीने सतत ज्ञानाचा प्रवाह प्रवाही राहण्यासाठी ह्या पद्धतीने परिष्करण करत बसावं लागतं. हा नाथायांच्या चरित्राचा खराब झाला. निरवसपणे केवळ लेखकाच्या शब्दांचं परिष्करण नाही लेखकाच्या भावापर्यंत लेखकाच्या अंतर्मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करून त्याने मांडलेल्या विचारांना पुन्हा कालोचित रूप प्रदान करण्यासाठी कार्यरत बनणं हे नाथांचे एका अर्थाने आपल्यावरती उपकार आहे आणि तो त्यांच्या जीवनाचा सगळ्यात मोठा बोध आहे. नाथांचा तो बोध नाथांनीच परिष्कृत केलेली ज्ञानेश्वरी हा म्हणून आमच्या सगळ्या जीवनाचा आधार आहे. वाचा त्या आधाराला धरून वाटचाल करणं हे खऱ्या अर्थाने एका निरामय शाश्वत आनंदाचा भाग आहे. तो आनंद आपल्या सगळ्यांना लाभावा अशी आजच्या भाद्रपद वद्य षष्टीच्या दिवशी ज्ञानवारायांची आणि पर्यायी नाथरायांची किंबहुना संपूर्ण परंपरेच्या पायाची आपण त्याची विनंती रुजू करू आणि आजच्या या सेवेला आपण देऊ. पुंडलिक वरदाहंकर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज